हॅलो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना माझा नमस्कार. तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत. नवा दिवस नवी सुरुवात. आणि चला आता नवीन ब्लॉग आपल्याला बनवायचा मित्रांनो. 3-4 दिवसापासून पाऊस उघडला आहे आणि मला असं वाटतं की सगळीकडचं जनजीवन आता सुरळीत मार्गावर यायला लागले. तर ठीक आहे, आमच्याकडे बघा आता पांढरं सोनंसुद्धा शेतामध्ये चमकायला लागले. आता तुम्ही म्हणता ना बाबा हे पांढरं सोनं म्हणजे काय भानगडे. तर अहो आपला कापूस, त्याला आपण पांढरं सोनं म्हणायचं. तर जागोजाग्या कापसाची वेचणीसुद्धा सुरू झाली. आणि बघा आता सकाळ सकाळचं वातावरण असं मस्तपैकी बनलं आहे. रात्री खूप गरजत होतं, म्हणजे कुठेतरी पाऊस पडलाच असणार आहे थोडाफार, पण असो निसर्ग आहे. तर मंडळी बघा आता असं वातावरण झालं आहे सकाळ सकाळ. आणि चला आता म्हणलं थोडं शेताकडे फेरफटका मारीत मारीत चालावं आणि छोटासा ब्लॉग बनवावा. तेवढ्याच तुमच्यासोबत मनसोक्त गप्पासुद्धा मारता येतात. तर मंडळी बघा आता कापसाचं वेचणी आमच्याकडे जागोजाग्या चालू झाली. म्हणजे सकाळ सकाळ प्रत्येकाची धावपळ वाढलीच. आणि हाच काळ असतो पुढचे 2 महिने कापूस वेचणी, ज्याला की शेतकऱ्याचं पांढरं सोनं म्हणून खूपच प्रसिद्ध आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो कापसाचं शेत आणि कसा कापूस फुटला आहे ते. तर मित्रांनो बाकी वातावरण तर अगदी आज मस्त बनलं आहे. आणि हे बघा इथं कापसाचे शेत, हे बघा असे कापस लाल पडलेत. आणि बघा आता बघू शकताय माझ्या पाठीमागं समोर, हे बघा अशा पद्धतीने हे कापूस फुटला आहे. म्हणजे पांढरं सोनं चमकायला लागलं. मी म्हटलं होतं तुम्हाला. हे बघा मस्तपैकी. आतमध्ये आणखीन चिखल आहे मित्रांनो, आत नको जायला. तर मी तुम्हाला साईडने दाखवतो कसं. बघा हे पांढरं सोनं मस्तपैकी फुटले. आणि मित्रांनो कदाचित माझे काही मित्र जे शेतीवाले असतील त्यांच्याकडे कसं आहे माहीत नाही, पण आमच्याकडं मात्र कापसाला किलोवर वेचतात. आणि सध्या तरी आमच्याकडे 10 रुपये किलोचा रेट आहे मजुरासाठी. तर आमच्याकडलं मजूर कुणी सध्या सुरुवातीला 30 किलो 40 किलो इतका कापूस वेचतात. आणि मजुरांचे सध्या हा एक सीजनच असतो कापसाचा. तर बघू शकताय हा असा कापूस आहे. बघा आणखीन बी कसा मस्त फुटला आहे. हे बघा जरा थोडं तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा आता हे एवढ्या कायऱ्या सगळ्या फुटून रेडी झाल्यात आणि थोड्याशा कायऱ्या शेंड्याकडे राहिल्यात. ह्या वर्षी पावसामुळे आता पुढची अपेक्षाच नाही मित्रांनो. म्हणजे पांढरं सोनं कापूस हा फुटला जरी असला, शेतकऱ्याचं पांढरं सोनं आणि मेळ आर्थिक आधार जरी असला, तरी ह्या वर्षी पावसामुळं म्हणावं असं उत्पन्न शेतकऱ्याच्या पदरात नाहीच आहे. मुळे एक नाही तर 2 वेचण्यामध्ये कापूस संपून जाणार आहे. म्हणजे जिथं कापसाचे 3-3 महिने वेचण्या चालतात तिथं 1 महिना जिकडे तिकडे होऊन बसणार आहे. आता हे कसं असते कापसाचं लावणीपासून वेचणीपर्यंत आतापर्यंत खूप सारी खटपट, खूप सारा खर्च शेतकरी ऑलरेडी करून बसलेला आहे. आणि ह्या वर्षीच्या उत्पन्नावर मला नाही वाटत शेतकऱ्याचं कदाचित गेलेला खर्चसुद्धा निघेल म्हणून. कारण बी आलं, त्याची स्प्रे आले, त्याच्यानंतर त्याची वखरणी आली कापसामध्ये. अशा अनेक गोष्टीवर मात करून त्याला आतापर्यंत जगवीत आणला. आणि शेवटी शेवटच्या 15 पावसानं घात केला. तर अशा प्रकारची अवस्था काहीशी आमच्याकडे झालेली आहे. तुमच्याकडे कशी झाली नक्कीच कळवा. तर मित्रांनो असं होतं आमचं सकाळचं वातावरण आणि कापसाची शेतं. तर तुमच्याकडे कसं आहे ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मी तुमचा मित्र परमेश्वर तुमचा आता
निरोप घेतो. पुन्हा भेटू उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हा मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल हा फक्त शेतीचे व्हिडिओ दाखवतो, घरचे व्हिडिओ दाखवत नाही. तर मित्रांनो, माझ्या घरच्यांना सध्या कॅमेऱ्यासमोर यायला नको वाटतं, त्याच्यामुळे मी घरी व्हिडिओ बनवत नाही. तर क्षमा, थोडी अडचण असल्यामुळं मी फक्त शेतीचेच ब्लॉग दाखवतो. आणि कदाचित माझे शेतीचे छोटे छोटे ब्लॉग तुम्हाला आवडतील अशा आशासुद्धा करतो. तर हे बघा पाठीमागं आता मस्तपैकी असं वातावरण पूर्ण बनलेलं आहे आणि कापूस असा लांबून सुद्धा चमकायला लागला आहे. आता थोड्या वेळात लेबर येईलच. तर चला, आता आजचा ब्लॉग इथंच थांबू. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद आणि सर्वांना बाय.